Hello everyone, welcome to NCC YouTube channel. Today we will discuss the topic of factors affecting fixed capital requirement. या टॉपिकमध्ये आपण फिक्स कॅपिटल म्हणजे काय आणि कोणते घटक त्याच्यावर परिणाम करतात या विषयाशी आहे. आणि आपलं चॅप्टर 1 आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. याच्या मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स हा व्हिडिओ तयार केला होता, तो तुम्ही नक्की पहा. तर आपण स्टार्ट करूया. फिक्स कॅपिटल किंवा कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे काय. Capital requirement. Capital requirement means the sum of funds that needs to achieve the goals. First of all, the organizations have an idea about the business activities. How much funds required is the second consideration. Fund is not only to start the business but also to continue the firm. So volume of capital requirement is decided. It is a well planning of funds. There are two types of capital required in business: fixed capital and working capital. The capital requirement means काय? The capital requirement means the sum of funds that needs to achieve the goals. व्यवसायाचे वेगवेगळे गोल्स असतात आणि त्या गोलसाठी ते ऑब्जेक्टिव्ह थोडक्यात तर आपल्याला पैशाची गरज असते. फर्स्ट ऑफ ऑल, ऑर्गनायझेशन्स हॅव ॲन आयडिया अबाउट दी बिझनेस ॲक्टिव्हिटी. बिझनेसमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे ही आयडिया पहिल्या प्रत्येक बिझनेसला असणं खूप गरजेचं असतं. हाऊ मच फंड्स रिक्वायर्ड इज दी सेकंड. आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला आपल्याला हाऊ मच फंड्स, आपण व्यवसाय सुरू करतो तर ॲक्टिव्हिटीज काय असणार आहेत, त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला लागणारा पैसा काय असेल, दॅट इज दी सेकंड कन्सिडरेशन. फंड इज नॉट ओनली टू स्टार्ट द बिझनेस. आपल्याला व्यवसाय सुरू करायचा म्हणून फंडची गरज आहे, बट ऑल्सो टू कंटिन्यू दी फर्म. तो पैसा आपल्याला कंटिन्यू लागणार आहे याचासुद्धा विचार केला जातो. सो व्हॅल्यूम ऑफ कॅपिटल रिक्वायरमेंट इज डिसाइडेड. इट इज अ वेल प्लॅनिंग ऑफ फंड्स. कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये प्लॅनिंग केलं जातं फंड्सचं, पैसा कसा रेज करायचा आणि हाऊ टू यूज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. There are two types of capital required in business. First one is the fixed capital and second is the working capital. Fixed capital आणि working capital ह्या दोन प्रकारच्या कॅपिटल रिक्वायरमेंट बिझनेससाठी असतात. आणि आता आपण बघणार आहोत की फिक्स कॅपिटल म्हणजे काय. फिक्स कॅपिटल. Fixed capital is that portion of capital which is invested in fixed assets such as land, building, plant, machinery, vehicle, equipment, etc. Fixed capital circulates and its time is much longer. They are held for 5, 10, 15, 20 years or more. It is a longer time held for expansions or diversification of existing business. Fixed capital need. Fixed capital मध्ये काय सांगितलं त्यांनी. आता फर्स्ट आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची. कॅपिटल रिक्वायरमेंट्स आपल्याला कळलं की दोन प्रकारचं आहे, एक फिक्स आणि वर्किंग कॅपिटल. दोन प्रकारचं कॅपिटल आपल्याला गरजेचं असतं. तर व्हॉट इज दी फिक्स कॅपिटल. फिक्स कॅपिटल इज दॅट पोर्शन ऑफ कॅपिटल विच इज इन्व्हेस्टेड इन फिक्स असेट. इन्व्हेस्टेड इन फिक्स असेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स. ज्या फिक्स असेट असतात त्या फिक्स असेट्स खरेदी करण्यासाठी आपल्याला जो पैसा लागतो त्याला आपण म्हणतो फिक्स कॅपिटल. आणि त्या फिक्स कॅपिटलमध्ये असेट्स कोणत्या येतात की लँड, ओके, बिल्डिंग येऊ शकते, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल्स येऊ शकतात, इक्विपमेंट्स येऊ शकतात, एक्सेट्रा. फिक्स कॅपिटल सर्क्युलेट्स अँड इट्स टाईम इज मच लॉंगर. सर्क्युलेट्स अँड टाईम इज मच लॉंगर हे दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे. कारण फिक्स कॅपिटल आपण जे असतं ते एकदाच खरेदी करतो, पण त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा आपल्याला अनेक वर्ष होतो, मच लॉंगर, ओके. आणि दे आर हेल्ड फॉर 5 years, 10 years, 15 years, 20 years, वॉट एव्हर. किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त वर्ष फिक्स कॅपिटल आपण यूज करू शकतो. इट इज अ नो लॉंगर टाईम हेल्ड, इट इज अ लॉंगर टाईम हेल्ड. For expansion or diversification of existing business, fixed capital is need. व्यवसाय जेव्हा आपण डायव्हर्सिफिकेशन करतो म्हणजे वेगळ्या प्रोडक्शन्समध्ये वेगळं प्रोडक्शन्स करणं किंवा एक्झिस्टिंग बिझनेस आहे तो चेंज करणं,
आणि त्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट लागतं. म्हणजे फिक्स कॅपिटलचा थोडक्यात मिनिंग काय होतं की ज्या असेट्स वी कॅन परचेस, फॉर एक्झाम्पल लँड, बिल्डिंग, plant, machinery, vehicles, equipment, whatever the assets we can purchase, and they are held for the 5 years, 10 years, 15 years, 20 years. अनेक वर्ष, जसं मी म्हटलं की लँड असेल किंवा बिल्डिंग असेल ती आपण 15 वर्ष 20 वर्ष वापरतो की नाही, अजूनही त्याच्यापेक्षा जास्त वापरतो, आणि त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण करतो त्यांना आपण म्हणतो फिक्स कॅपिटल. फर्स्ट काय करायचं आहे की आपल्याला व्हॉट इज दी फिक्स कॅपिटल ही कन्सेप्ट मस्ट बी क्लिअर इन माइंड. नंतरचा आपल्याला पार्ट लक्षात घ्यायचा आहे तो असा आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. ज्यावेळी फिक्स कॅपिटल आपण रिक्वायर असतं, आपल्याला गरजेचं असतं, त्यावेळी विच फॅक्टर्स अफेक्टिंग, कोणते फॅक्टर्स त्याच्यावरती परिणाम करतात, हा आपला आजचा टॉपिक आहे. आणि मिनिंग समजून घ्या की फिक्स कॅपिटल ज्यावेळी आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस किती प्रमाणात कमी जास्त आपण खरेदी करतो फिक्स कॅपिटलचं, आणि ते त्याच्यावरती परिणाम करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. मिनिंग तुम्हाला जर नीट कळला तरच तुम्हाला काही पॉईंट पटकन कळतील. ओके. आणि त्यातला फर्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ बिझनेस, व्यवसायाचं स्वरूप, व्यवसाय कशा प्रकारचा आहे. The nature of business plays a very important role in determining fixed capital requirement. The enterprises engage in service sector, trading, they need very little fixed capital. Their investment is low, but manufacturing business needs large capital requirement. For example, railway company, electricity supply company, etc. मगाशीच आपण म्हटलं की फिक्स कॅपिटल म्हणजे काय की फिक्स असेटमध्ये इन्व्हेस्ट करणं. नेचर ऑफ बिझनेस हा अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे व्हाईल डिटरमाइनिंग दी फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. आता एंटरप्राइजेस जे असतात एंगेज इन सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय की सेवा देणाऱ्या संस्था, जिथं प्रोडक्शन्स होत नाही, म्हणजे फिक्स कॅपिटलची आपल्याला त्या ठिकाणी काही गरज नाही आहे. आणि अशा प्रकारचा ट्रेडिंग करणारे जे व्यवसाय आहेत सर्व्हिस सेक्टरवाले, तर त्यांना लिटिल फिक्स कॅपिटल लागतं, अगदी नॉमिनल, थोडंसं फर्निचर लागतं, थोडंसं इक्विपमेंट वगैरे लागतं, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत नाही, आणि त्याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा खूप लो असते. पण मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस जे असतात त्यांना लार्ज कॅपिटलची रिक्वायरमेंट असते, कारण मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचा मिनिंग असतो की परचेस दी रॉ मटेरियल अँड कन्वर्ट इन टू फिनिश प्रॉडक्ट्स. त्यावेळी मशिनरी लागतात, फर्निचर लागतं, अनेक इक्विपमेंट्स लागतात, आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस जर असेल तर फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त असते. मग एक्झाम्पल इथे दिलेले आहेत की रेल्वे कंपनी असेल किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी असेल, तर ह्या सगळ्या व्यवसायांना फिक्स कॅपिटलची गरज जास्त असते. आणि दुसरा फॅक्टर्स आहे साईज ऑफ बिझनेस, व्यवसायाचं आकारमान. The size of business also affects the requirement of fixed capital. There are direct relationship among size and fixed capital. Capital intensive companies require huge amount of fixed capital as compared to labor intensive companies. व्यवसायाचा आकार, साईज ऑफ बिझनेसचा सुद्धा परिणाम फिक्स कॅपिटलवरती होत असतो. देअर आर डायरेक्ट रिलेशनशिप अमंग दी साईज अँड फिक्स कॅपिटल. डायरेक्ट रिलेशनचा मिनिंग असं असतो, इफ द साईज ऑफ बिझनेस इज लार्ज देन फिक्स कॅपिटल रिक्वायर्ड इज लार्ज अँड व्हाईस वर्सा. कॅपिटल इंटेन्सिव्ह कंपनीज रिक्वायर्ड ह्यूज अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. कॅपिटल रिक्वायर इंटेन्सिव्ह कंपनीज म्हणजे काय की ज्या इन्व्हेस्ट करतायत, ज्या कॅपिटल इंटेन्सिव्ह कंपनीज म्हणजे मोठ्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या ज्या संस्था आहेत, तर त्यांना ह्यूज अमाऊंट फिक्स कॅपिटल लागतात, कारण त्यांना मशिनरीची खूप गरज असते ॲज कम्पेअर्ड टू लेबर इंटेन्सिव्ह कंपनीज. लेबर इंटेन्सिव्ह कंपनीज म्हणजे काय, जिथे कामगार काम करतात स्वतः आणि त्यांना फिक्स कॅपिटलची गरज खूप कमी असते, मशीन्स जास्त नसतात त्या ठिकाणी, म्हणून लेबर इंटेन्सिव्ह. आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे ज्या ठिकाणी मशीनवरती सगळं काम केलं जातं आणि म्हणून त्यांना फिक्स असेटची कॅपिटलची खूप गरज असते. म्हणजे साईज ऑफ बिझनेस जसा वाढतो
तसं फिक्स कॅपिटल जास्त लागतं. तिसरा पॉईंट आहे ग्रोथ अँड एक्सपान्शन. A growing firm need to invest money in fixed asset. Companies which are expanding needs more fixed capital. They expand their production capacity, so they need more plant and machinery. Growth and expansion हा सुद्धा फॅक्टर्स फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट वरती परिणाम करतो. आता ग्रोईंग फर्म्स काय करतात? इन्व्हेस्ट मनी इन फिक्स असेट. ज्या व्यवसाय ग्रोईंग आहेत, त्यांचा व्यवसाय वाढत जातोय, तर त्यांना फिक्स असेटची रिक्वायरमेंट जास्त असते. कंपनी विच आर एक्सपांडिंग नीड्स मोर फिक्स कॅपिटल. आणि जसं ग्रो होतो, जसं एक्सपांड होतो व्यवसाय, तशी मशिनरीची गरज लागते, लँडची गरज लागते, बिल्डिंगची गरज लागते, फिक्स कॅपिटलची आपल्याला गरज वाढते. दे एक्सपांड देअर प्रोडक्शन कॅपॅसिटी, सो दे नीड मोर प्लांट अँड मशिनरी. म्हणजे ग्रोथ अँड एक्सपान्शन हा सुद्धा घटक फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट परिणाम करू शकतो. चौथा पॉईंट आहे आपला फोर्थ वन, technology. Those enterprises which make use of modern and automatic machines need large amount of fixed capital. Those enterprises carried business activities through manual labor need less fixed capital. Technology. टेक्नॉलॉजी जशी आपण आणतो तशी आपल्याला मशिनरी लागतात. ओके. Those enterprises which make use of modern and automatic machines need large amount of fixed capital. ॲटोमॅटिक मशीन्स ज्यावेळी असतात त्यावेळी त्या फिक्स कॅपिटलमध्ये मोडतात आणि पैशाची गरज फिक्स कॅपिटलची जास्त गरज लागते. पण दोज एंटरप्राइज कॅरीड बिझनेस ॲक्टिव्हिटीज थ्रू दी मॅन्युअल लेबर नीड्स लेस कॅपिटल. आणि जे लेबर यूज करतात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न मशीनची, ॲटोमॅटिक मशीनची गरज लागत नाही आहे, म्हणून त्यांना लेस फिक्स कॅपिटल लागतो. अवर नेक्स्ट पॉईंट इज बिझनेस सायकल. When in boom period, economy demand for more product. Due to increased demand, enterprise are ready to produce output, so they engage in increasing production capacity. So they need large amount of fixed capital. Business cycle जसं आपण म्हणतो की बूम पिरियड. ह्या बूम पिरियडमध्ये म्हणजे तेजी आपण म्हणतो. इकॉनॉमीला डिमांड फॉर मोर प्रॉडक्ट. इकॉनॉमीमध्ये अनेक वस्तूंची गरज लागते, लोक मागणी करतात आणि इन्क्रीज डिमांड, एंटरप्राइज आर रेडी टू प्रोड्यूस आउटपुट. आणि लोकांची जी डिमांड वाढते त्यामुळे एंटरप्राइज काय करतात? टू प्रोड्यूस आउटपुट. त्यांना प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर करावं लागतं. सो दे एंगेज इन इन्क्रीजिंग प्रोडक्शन कॅपॅसिटी. आणि त्यांना त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवावी लागते, म्हणजे त्यांना मशीनची गरज लागते. सो दे नीड लार्ज अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. आणि म्हणून त्यांना फिक्स कॅपिटलची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागते. म्हणजे बिझनेस सायकल इज अवर फॅक्टर्स विच अफेक्ट दी फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक कंप्लीट केला, फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. आपला जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण वर्किंग कॅपिटल संदर्भात बोलत आहोत. म्हणजे व्हॉट इज दी वर्किंग कॅपिटल अँड विच फॅक्टर्स अफेक्टिंग दी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.